जय गुरु मित्रांनो, आज जायचं होतं कार्यक्रमाला म्हणून केली बघा टाकी केली फुल आणि येऊन पोहोचलो फोटो स्टुडिओ मध्ये. इथं कॅमेरा फोटो काढायला सोडून माऊली आणि राजू आपला मोबाईलच काढायला चालू होतो बघा फोटो. बर्मा म्हणला राहू दे मोबाईलने काढायचं फोटो, मी काढतो कॅमेरानच फोटो. आणि काढलं कॅमेरान फोटो बचा बच. त्यांना फोटो काढस तर माझ्याकडे बघून घ्या तुम्ही थोडं. मला बघू नका, तुम्ही अक्षूकडे बघा जरा. अक्षू बोलतोय कसा बघाय जरा. अक्षू काय बोलतोय काय कळलंच नाही मला. इकडे यांचं फोटो घेत चालूच होतं, तेवढ्यात बाहेर आवाज आला धाड 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 धाड. बाहेर येऊन बघतो तर काय, आरेवाडीचे पुजारी श्री आबा कोळेकर यांचं आगमन झालं होतं. आपल्या गावाची यात्रा होती म्हणून ते आले होते. पाय धुवून केली त्यांची पूजा करून झाल्यावर त्यांनी लावला बघा सगळ्यांना भंडारा देवाचा. आणि तेवढ्यात चालू झालं बघा गजी खेळायला. आणि ह्या खेळात जर नाव माहित असलं तर नक्की सांगा मला पण. आणि गजी खेळून झाल्यावर निघाली बघा पुजारी मंदिराकडे. आणि तेवढ्यात अक्षयच आमल्याच काय चाललंय काय कळीनाच झालं होतं बघा मला. आमल्याला अक्षयला म्हणलं तुम्ही खेळा आता, आम्ही निघतो घराकडे. पोहोचलो घरी, रात्री जायचं होतं कार्यक्रमाला म्हणून उचल बघा सर्जाला आणि बसलो गाडीवर आणि निघालो बघा गावाकडे. तेवढ्यात दिसली बघा ही मंडळी. मग थंड सुटली होती म्हणून पूर्ण बांधून आली होती बघा अंगाला. आणि बघता बघता कधी मंदिराजवळ पोहोचलो काही कळलंच नाही आम्हाला. मंदिर तर लागलं होतं लईच चमकायला. आणि येऊन पोहोचलो बघा डायरेक्ट मंदिरात गर्दी काहीच नव्हती म्हणून भेटलं बघा लगेच दर्शन आम्हाला. देवीला तर लईच भारी सजवलं होतं बघा. मंदिरातनं बाहेर आलो आणि येऊन बसलो पंक्तीला. सर्जो कसा हात करतोय जरा बघा की तुम्ही पण. आणि थोड्या वेळात चालू झाला बघा कार्यक्रम. तुम्ही पण बघून घ्या, कार्यक्रम लागलीच. इकडे कार्यक्रम चालू होता तर इकडे चालू केली बघा फ्री फायर खेळायला पोरांनी. पोरं तर पाकच वाया गेली होती बघा या फ्री फायरनं. तुम्ही लय मनावर घेऊ नका, द्या पोरांना सोडून. पोरांपासून हल्लू आणि धरली घराची वाट. आम्ही जातो घरी, तुम्ही पण जावा. जाता तेवढं लाईक फॉलो कमेंट करून जावा. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. सगळ्यांना जय गुरु.